सध्या वर्षा ऋतूमुळे बाहेर वातावरणामध्ये वातदोषाची वृद्धी झालेली आहे. साहजिकच आपल्या शरीरात सुद्धा वातदोष वाढलेला आहे. त्यामुळे काही विशिष्ट लक्षणं आपल्याला दिसू शकतात. ती लक्षणं अशीच्या अशी ग्रंथात मेन्शन केलेली आहेत. ती म्हणजेच कृशता. बऱ्याच लोकांचं शरीर बारीक व्हायला अचानक सुरुवात होते. तर ते वाढलेल्या वाताचं लक्षण आहे. त्यानंतर एखादं पिगमेंटेशन किंवा काळसरपणा, त्वचेवर एखादा अचानक काळसरपणा येऊ लागला असेल तर ते वाढलेल्या वातदोषाचं लक्षण आहे. त्यानंतर मलावष्टंभ किंवा पोटफुगी म्हणजेच ब्लोटेड फील होणं किंवा कॉन्स्टिपेटेड फील होणं हे सुद्धा वाढलेल्या वाताचं लक्षण आहे. निद्रानाश होणं, झोप नीट न येणं हे सुद्धा वाढलेल्या वाताचं लक्षण आहे. किंवा म्लानता येणं किंवा म्हणजे एनर्जेटिक न वाटणं किंवा सारखी झोप येणं किंवा कसल्याही प्रकारचा उत्साह नसणं किंवा कानात सुन्न असा आवाज येणं हे सुद्धा वाढलेल्या वाताची लक्षणं आहेत. ही कदाचित तुम्ही आता एक्सपिरियन्स करत असाल. लक्षात ठेवा, वाढलेल्या वातावर तेल हे सगळ्यात उत्तम औषध आहे. पंचकर्मातलं बस्ती हे सगळ्यात उत्तम वातशामक प्रोसिजर आहे. त्यानंतर तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्हाला योग्य त्या प्रमाणात तेल, तूप ह्याचं सेवन करणं सुद्धा तितकंच गरजेचं सुद्धा आहे. त्यानंतर रोज केसांना तेल लावणं किंवा बाह्य अभ्यंग करणं म्हणजे मसाज करणं, त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं, ह्या प्रोसिजर्स आपल्याला आत्ता वाढलेल्या वातापासून वाचवू शकतात.